नजर माझ्या इशाऱ्यावर ठेवायची. मी इशारा केला की लगेच गाडी घेऊन जायचं. ना काही झालं तरी तो आज वाचला नाही पाहिजे. जागेवर भिंगरी चीक झाले पाहिजे. होय साहेब, तुम्ही नका टेन्शन घेऊ. झालंच म्हणून समजा काम. लागा कामाला. हो. या माणसाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. चित्र पूर्ण झालं की आठवेल तुम्हाला. हा हा होय होय. हा योच माणूस आहे. यो अक्षरा, योच माणूस आहे. बघ बघ. अक्षरा, ऐ अगं काय झालं? हा तुला काय आठवते होय? कोण आहे ते? यो पद्या माझ्या गावाकडचंच आहे. मला भेटायला आला होता. होय, मी ताईच्या गावाकडचा. हा तोच माणूस आहे. हाच माणूस जो आपल्या घरी आला होता. मेनकाने आपल्या माहेरची व्यक्ती सांगितली होती, तो हाच माणूस आहे. हा माणूस
घरी कशासाठी आला होता? पैसे मागायला? सुदीप, आपल्याला आणखीन एक मदत मिळू शकते? हो, केव्हाही. आपली काही माणसं या माणसाच्या मागावर लाव, कोणालाही न कळता. मला खात्री आहे हा माणूस पैसे मागायला परत येणार आणि या वेळेतून नक्की सापडणार. सापडलाच पाहिजे. बरंच मार लागलेला दिसतोय त्याला. हा काय झालं काय झालं? आता जो ट्रकवाला गेला ना त्याने उडवलं. हा कोण आहे? अर्र, रंग्या कुठे गेला? या रंग्याच्या तर तुझ्या तर आता मेलास तू. आज तुला सुट्टी नाही रंग्या. घ्या मॅडम, याचे कॉपी सगळीकडे फॉरवर्ड केलेत. लवकरच हा आपल्या जाळ्यात असेल. हा माणूस यांना नाशिकमध्ये पण भेटला होता. मी नाशिकमधल्या सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये याच्या कॉपीज फॉरवर्ड करते. ही व्यक्ती कोल्हापुरातली हे नक्की, आणि ती कोल्हापुरातच सापडणार. हो मॅडम. आपल्याला घाई करायला हवी आता. सुंदरी मॅडमनी फक्त 1 महिन्याचाच कालावधी दिलाय आणि त्यातला 1 आठवडा असाच गेलाय. आपल्याला ताबडतोब काहीतरी करावं लागेल. हो मॅम, निघतो मी आता. येस, थँक्यू. येस. पवार, तुमची थोडी मदत हवी होती मला. मला जरा भेटा, मी तुम्हाला बाकी डिटेल्स सगळे भेटले की सांगते. येस, थँक्यू. काय हो, कसलं टेन्शन घेतलं तेवढं? नाही ग अक्षरा, टेन्शन असं काय नाही बघ. पण मी काय म्हणतोय,
आपल्या हाती आता हे चित्र बी लागले आणि आपल्याला हे बी कळलंय की हो समजा डाव मेनकाचा होता. मग आपण शांत का बसायचं? हा सर, एक घाव घालायचे आणि 2 तुकडे करायचे की. आणि तसं बी आहे ना, मी आता थेट जाणार आहे आणि मेनकाला जाब विचारणार आहे. त्याशिवाय काय मला चैन पडणार नाही बघ. अहो, असं करून नाही चालणार आहे आपल्याला. कायद्याला पुरतील असा एकही पुरावा नाही आपल्याकडे. आपल्याला एकदा का ती व्यक्ती सापडली आणि तिने जर स्वतः कबूल केलं ना, तर मी स्वतः मेनकाच्या हातात बेड्या घालीन. म्हणून काय तो माणूस सापडेपर्यंत तर आपण वाट बघत बसायची होय? दुसरा काही पर्याय नाहीये. याने जर मेनका सावध झाली आणि त्या माणसाला जर गायब केलं ना, मग आपल्या हाती काहीच उरणार नाही. नाही, मला पटत नाही बघ. आपल्याला समज माहित असून देखील आपण शांत राहणं हे मला अजिबात पटत नाही. जरा शांत व्हा ना तुम्ही. मेनकाचाच फोन आहे. हे बघा, ठरवा तुम्ही काय ते. तुम्ही जो निर्णय घ्याल ना, मी आहे तुमच्यासोबत. बोला. थँक्यू. मेनका, खिरीत ना नंतर वेलची पूड घालायची बरं का. सुंदरला लई आवडते. बर. आणि बेदाणे अजिबात घालू नको. त्याला काजूचे तुकडे घाल, खूप आवडतात. चालत. काय ग, कुणाला फोन लावतेस? ते सुंदरला लावायला लागले. लय वेळ झाला फोन करते, उचल नसतो. काळजी वाटायला लागली. हो नको काळजी करू. नाही, कामात असेल तो म्हणून उचलत नसेल. आणि खिरीकडे लक्ष द्या. हो, लागल ती. अक्षरांना एवढी छान खीर करते. सुंदरला लई आवडते अक्षराच्या हातची खीर. तिनं खीर केली ना की मिटक्या मारत खात होतो. एवढी चांगली खीर बनवते ती. तर घाल आता काजूचे तुकडे. तुम्ही सांगा, मी तशी बनवते. शिकून घ्यायला पाहिजे ना. तर घे शिकून. मेनका, तू किती बी प्रयत्न कर, अक्षराची सर तुला नाहीच येणार. ती जे काय बनवते ना, त्यात तिच्या स्वभावाचा गोडवा उतरतो. तुझं काम नाही ते. आता तो माणूस आपल्यापासून फार काळ लपून राहणार नाही. बरं ऐका, तुम्ही वा पुढे. मी रिक्षेने येते. जा. अक्षरा थांब. अगं अक्षरा, एक गडबड झाली बघ. तू चल माझ्या संग. अगं चल माझ्या संग. ऐक माझं. मला सांगा. अगं चल तरी. गडबड म्हणजे? अगं अक्षरा, लई मोठी गडबड झाली आहे. काय? होय. हो, बोला ना लवकर. अगं होय सांगतो. लई दिस झाले, पण मी माझ्या बायकोसाठी गिफ्टच घेतलं नाही. काय? हा, गिफ्ट? अगं होय, गिफ्ट. मावशी, एक गजरा देव. हे घे.
आता माझी पण एक डिमांड आहे. आता हा गजरा तुम्ही सगळ्यांसमोर माझ्या केसात मारायचा. चालतंय की, म्या काय तयारच आहे. आता माझं गिफ्ट. माझं गिफ्ट. हो, काय करताय? मार्केटमध्ये होत ना आपण. मग काय झालं हा? आणि तसं बी कायद्यानं अजून तू बायकोच आहेस माझी. म्या नसतोय कोणाला घाबरत. माझं गिफ्ट काहीतरीच काय, इथे नाही, इथेच. गिफ्ट. अहो ऐका ना, बघतायत सगळे, असं काय करताय? तुला नाही द्यायचंय वय? तसं नाही. तुला ना, ठीक आहे. अहो ऐका तरी. काय चाललंय तुमचं? हा, बाप रे, गालावर केवढा तो राग आलाय. घ्या ना. दिसत नाही काय तुला? हा, वर बघून जातोस, डोळा फुटला काय तुझं? मामा, तुम्ही काय हो मामा? हा, काय झालं का इतकं धावायला? हा, अगं काय नाही, बुरटा चोर होता, त्यानं पाकिट मारलं माझं, म्हणून मी मागं पळत होतो. अहो मग जाऊ ना त्यांना पकडायला. मी पोलिसांना कळवते. अगं नाही नाही, नको नको, त्याची काही गरज नाही. काही नव्हतं एवढं पाकिटात. मामा नक्की ना? अरे होय तर खरंच. तुम्ही दोघं इथं एकत्र कसं काय? तुमच्यात भांडण झालं होतं, ते मिटलं का?
नाही नाही, ती कसली मिटतायत? डिवोर्स साठी लॉयरला भेटायलाच आलो होतो इथे. आणि हा तुमचा भाचा इथेही वादच घालतोय माझ्याशी. सूर्यवंशांना पोटगी देऊन उपकार करायचे तर माझ्यावर. मला नकोय पण पोटगी बिडगी काही नकोय, 1 रुपया नकोय तुमचा. नकोय काय नकोय? हा नको काय नकोय? हे बघ, मला आहे ना उगाच नवीन नवीन झंझट माझ्या मागे लावून घ्यायची नाही आहे. मला ह्यो विषय एकदा संपवून टाकायचा आहे, कळलं ना? हे बघ सुंदर, मामा तू यामध्ये पडू नकोस. म्या पोटगी देणार म्हणजे देणार. मला कुणी बी काय बी सांगितलं ना तरी म्या कोणाचं ऐकून घेणार नाही. उद्या हिचं आणि हिच्या बहिणीचं लक्षण आहे ना आपल्या मागे लागलं नाही पाहिजे, कळलं ना? अरे सुंदर, बघितलं कसा वागतो तुमचा भाचा? काही ठेवलं नाही लोकांसमोर बोलायचं. किती बोलून गेले बघितलं. अक्षरा तू नको रडूस, मी बघतो बोलतो त्याच्याशी. देव करू आणि यशवंत मामांची शंका दूर हो. त्यांनी मामीला सांगितलं तर मेनकापर्यंत जायला वेळ लागणार नाही.